आज जिल्हा परिषदच्या या रणधुमालीमध्ये या प्रभाग जो आहे चिंद्राव आणि वावनचे 2 गट आणि गटाची निवडणूक जिल्हा परिषदची होत आहे। या निवडणुकीमध्ये मी माझ्या मतदारांना सांगतो, परंतु प्रतिनिधींनी लक्षात ठेवा, तुम्ही जिंकलेले आहात त्यात वाद नाही, परंतु मॉक पोलिंगच्या नावाखाली ज्या इथं पेटे आलेले आहेत त्या दुसऱ्या राज्यातले आलेले आहेत। महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र सरकार कमजोर पडलेलं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे। ज्या ठिकाणी पनवेल महापालिकेत जो झाला तो जिल्हा परिषदेमध्ये होता कामा नये, याची खबरदारी उमेदवारांसह त्यांच्या प्रतिनिधींनी घेतली पाहिजे। आपल्याला ज्या पेट्या दाखवल्या जातात त्या पेट्यांच्या मध्ये आपण उमेदवार लगेच बोलाने प्रचाराला जातो, त्यांचे प्रतिनिधी बाहेर निघतात, ते प्रचाराच्या निमित्ताने बाहेर निघतात आणि तिथं असलेले अधिकारी हजार मतं हे त्या पेटीमध्ये मॅप पोलिंगच्या नावाखाली एक्स्ट्रा टाकतात। त्यामुळे तुम्ही एक खबरदारी घेतली पाहिजे की तुमचा जो प्रतिनिधी आहे तो प्रतिनिधी रात्री 10 वाजले तरी तिथून हलता कामा नये, याची खबरदारी घ्या। आणि तुम्हाला योगायोगाने खटारा भेटलेला आहे, दत्तशेठ पाटलांचा खटारा तुम्हाला भेटलेला आहे, त्यामुळं तुमचा विजय निश्चित आहे। पण ईव्हीएम जी मशीन आहे ती मशीन तुम्हाला हरवते, तुम्हाला आपली जनता हरवत नाही, हे लक्षात घ्या। आणि म्हणून तुम्हाला मी त्यासाठी सांगण्यासाठी विनंती करायला आलोय। आपण घोषणा देऊ, आपण भाषण करू, सगळे करू, पण ज्या प्रक्रियेत तुम्हाला काम करायचं आहे त्या प्रक्रियेत आपण हारता कामा नये। जो पण तिथे अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी आहे त्याला सांगा मॉक पोलिंग आम्हाला करायची नाही, केली तर 1-2 मतांची करायची। ते किती मतांची करतात? 2,500 मतांची। त्यासाठी स्पेशल माणसं इथं आणून बसवलेली आहेत, त्यात एकही कर्मचारी पनवेलचा नाही। त्यामुळे तुम्ही ती खबरदारी घेणं अत्यंत गरजेचं आहे। ते सांगते आम्ही 1000 मतं टाकतो, मशीन चेक करतो, मशीन चेकची गरज लागत नाही। ते 1000 मतं ते कमळाबाईला टाकतात, हे लक्षात घेतलं पाहिजे। आणि म्हणून पहिली गोष्ट, कडू साहेब तुम्ही सिनियर आहात, बाकी सगळे दादा सिनियर लोक आहेत, त्यांनी ही खबरदारी, तुम्हाला मशीन दाखवले का? ते आता दाखवले जातील, दाखवल्यानंतर त्याने तिथं उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींनी काळजी घ्यायची आहे की मॉक पोलिंगच्या नावाखाली म्हणजे मशीन चेक करतोय आणि ते मत तुम्ही बाहेर आल्यावर टाकतात। रात्री 10, 12, 1 वाजेपर्यंत त्यांचं काम चालू असतं। भावनाताईंनी जसं उरणला त्यांचा घाम काढला तसं तुम्हाला काम करावं लागेल तर घाम निघेल। आणि म्हणून दुसरी गोष्ट की प्रचाराच्या दरम्यान आपण जात असताना यो माझाच आहे, यो आपलाच आहे, यो आपला नाही, त्याला लात मारा काय जवळ घ्यायची गरज नाही। तो मात देणार आहे, मी तिकडे फिरतो, मी तुमचाच आहे, तो आपला अजिबात नाही। आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी लताताई उभी आहे, ही आपली सगळ्यांची बहीण आहे, मान्य आहे का? आणि आपल्या बहिणीला सगळ्या भावांनी काय करायचं आहे? प्रचंड मताने नुसतं निवडून नाही द्यायचं, काय करायचंय? प्रचंड मताने निवडून द्यायचंय। आज बीबींचं गावागावात संबंध, प्रत्येक वाडी वस्त्यात संबंध अत्यंत चांगला आहे। दुसरे उमेदवार आपल्या विरोधात आहेत, देशकरांच्या बद्दल त्यांनी काय काय केलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी सांगितलं पाहिजे? त्यामुळे गावकऱ्यांनाही माहिती आहे, चिंद्रावरच गाव आहे ना, म्हणून मी चिंद्रावरमध्ये झालोय। आमच्या बरोबर ते झेडपीला होते, इथल्या आदिवासी माणसांची काय त्यांनी लूट केलेली आहे हे सगळे प्रकार तुमच्या सोबत आहेत। मी तुम्हाला एवढीच विनंती करेन, आम्ही नाही तो आणि म्हणून तिकडे पराग आहे, पराग उभा आहे ना, तिथं पराग आहे, पान पराग बरीच लोक खातात, तो पराग पण आपला स्वादिष्ट आहे, त्यामुळे परागला देखील आपण प्रचंड मताने तिथे निवडून दिला पाहिजे। परागची लीड तुटता कामा नाही, हे देखील त्या गणाने काम केलं पाहिजे, तर यो लीड त्यांच्या बापाला तुटत नाही। आणि म्हणून तुम्हाला सांगतो, वाऱ्यासारखा धावणार आहे ना तू, त्यामुळे वाऱ्यासारखा यो आपला छकडा आहे ना, खटारा वाऱ्यासारखा घेऊन जा आणि त्या खटाऱ्याच्या पायाखाली कमळाला तुडून जा, एवढ्या स्पीडने जा आणि एवढ्या स्पीडने तुम्हाला जायला लागेल। या स्पीडने शर्तीचा पर्व राहुल पाटील आलता ना कुठेतरी। खटारा ही आमची पारंपरिक निशाणी आहे, प्रत्येक शेतकऱ्याची खटारा आहे
आणि खटाऱ्याला पण 2च बैल असतात. किती असतात? आणि मग शर्तीचा बैल असो नाहीतर नांगराचा बैल असो, प्रेम आम्ही तेवढंच करतो. बैलावर किती प्रेम करायचं आम्ही ठरवलेलं आहे ना. शेतकरी आपणच आहोत. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, खटारा 2 नंबरला आहे, बरोबर आहे ना? 2 नंबर विक्ट्री असते, विजयाची खून आहे, लक्षात घ्या. त्यामुळं पहिला नंबर जर का बघितला आणि तुम्ही बोला पहिला बटन दाबू, हाताला लखवा मारला त्याला जबाबदार जगदीश गायकवाड नाही. त्यामुळे लखवा हा मारणारच आहे. जो पहिला तुम्हाला दिसेल निवडणुकीनंतर ज्याने पहिला बटन दाबला त्याला लखवा मारला का समजा याने आपल्याला मत दिला नाही, बरोबर आहे का? त्यामुळे तुम्हाला विनंती करतो, सगळ्या भावा बहिणींना निवडणुकीच्या दिवशी काही ठिकाणी बोगस करण्याचा प्रयत्न करतील. गावात बोगस होत नाही आणि बोगस केला तर तगड्या तोडा जामीन मिळेल. तगड्या तोडा. लोकशाहीमध्ये बोगस वोटिंग करण्याचा प्रकार जर घडत असेल तर तुम्हाला त्यांच्या तंगड्या तोडल्या पाहिजेत, जामीन मिळेल. मी लय केसेस जामीन घेतल्या, त्यामुळे ती मला सवय झालेली आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्याला हात जोडून विनंती करतो, ही निवडणूक आम्ही नाही तो या तत्वाने लढलं पाहिजे आणि लढायची ताकद तुमच्यात आहे. हा लाल बावटा आपला पारंपरिक आहे, ही कुणाच्या बापाला मिटवता येत नाही. ही निशाणी आणि आपली शान ही कुणाच्या बापाला मिटवता येत नाही. परंतु इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून, ईव्हीएम घोटाळ्याच्या माध्यमातून आणि इथं भ्रष्ट राजवटीच्या माध्यमातून हे करता येतं. परवा जरी काढला दिबा पाटलांचं, तुम्ही आता घोषणा दिल्या ना, परवा सांगितलं की पार्लमेंट मध्ये दिबांचं नाव दिलं. अरे खोट्यानं किडे पडतील साल्याला. या दिबांच्या लढाईमध्ये 2 वेळा तडीपार झालेले पक्ष आहे. दिबांच्या लढाईमध्ये अनेकदा पोलिसांची 1 to 1 माझी झालेली आहे. त्यामुळे दिबांचं नाव यांना जर द्यायचं असतं, अरे विमान उडला, विमानातील लोक येऊन जाऊन गेली, परवा एक विमान पडला. म्हणजे मी वाईट बोलत नाही, परंतु अजित दादा एक अत्यंत चांगला कार्यकर्ता. चितेची आग न म्हणजे विजली नाही, चिता विजली नाही, राग सावरली नाही तर तटकरेंना घाई झाली उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंना करायची. किती वाईट आहे, किती राजकारण आहे का धंदा. त्यामुळे तुम्हाला हात जोडून विनंती करतो, कुठल्याही थराला हे जाऊ शकतात, म्हणून आपण सतर्क राहा. दत्तूशेठ पाटलांना खरी श्रद्धांजली व्हायची असेल ना तुम्हाला, तर यो खटारा आता झेडपी मध्ये गेला पाहिजे. हा चिंद्रांचा खटारा, वांद्याचा खटारा कुठे गेला पाहिजे? झेडपीत गेला पाहिजे. ताई माझी पत्नी जिल्हा परिषद अध्यक्ष होती, सगळं तुम्हाला सांगतो, काही करायची गरज नाही. बाळाराम पाटलांचा तुम्हाला आशीर्वाद आहे, त्यामुळे चिंता करायची गरज नाही. आणि तुम्हाला आजच सांगतो डीबी साहेब, आपल्याला बरंच ऐकलं, तू मागे का राहिलास? तुझ्या काय केस करणार तर माझ्यावर करतील, चिंता करू नको संतोष, माझ्यावर करतील ना, मी त्याला तयार आहे, लक्षात घ्या. त्यामुळं आज प्रतिज्ञा केली पाहिजे. माझ्या मागून सगळ्यांनी बोलायचा. काय बोलायचा? दुसरा बटन दाबा. मी पहिला बोलतो, मागून बोला. बरं, बाबा बाबा बाबा, दुसरा बटन दाबा. बाबा बाबा बाबा, त्यांनी बोला. विजयाची व्यक्ती आहे. मी तुम्हाला आदरणीय कडू साहेब इथे सर्व सहकारी आहेत, एवढंच विनंती करतो की निवडणूक आर पारची आहे. जो शेतकरी कामगार पक्षाने त्यांचा लाल बावटा कधीच उतरला नाही त्या झेडपीतून, तर त्याला कमीत कमी त्या झेंड्याच्या दांड्या व्हायची ताकद आपली ठेवली पाहिजे आणि त्याच दांड्याने बोगस उडवणं चोपले पाहिजे. एक लक्षात घ्या, पूर्वीची ईर्ष्या, जी पक्षाची ईर्ष्या तरुणांमध्ये राहिली नाही. आमच्या तरुण वडापाव खायला तिकडे जातात. आता भाजप तर काय भेटतात? दररोज 500 रुपयाने बिर्याणी, आणि इथं काय भेटतात? नाता गोता आणि संबंध. हे लक्षात घ्या. आम्हाला भाड्याची माणसं आणायची गरज लागत
आम्ही सगळं गावाला आहोत आणि आम्ही सगळे दिबा पाटलांचे चाहते आहोत. मला एवढंच तुम्हाला सांगायचं